श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. खरं तर प्रत्येकाला माहीत असतं की आपलं आयुष्य, आपलं भविष्य सगळं काही आईच्या हातात आहे. तरी पण आपण सगळ्या गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींची गरजच नसते. याने फक्त आपल्याला होतो तो मनस्ताप. कारण जे घडायचं आहे ते घडणारच. आपण कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी जे विधिलिखित आहे त्याला आपल्याला सामोरे जावंच लागणार. पण मनस्ताप करून त्रास वाढवून घेणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल. त्रास वाढवून घेण्यापेक्षा आपण स्वतःला आईला समर्पित करून, आईच्या नामात स्वतःला गुंतवून, आईच्या नामात लीन होऊन गेलो तर त्याचा फायदाच होईल. कारण आईच्या नामाने नुकसान होणं अशक्य आहे. आपल्या आयुष्यात कोणतीही घटना असू द्यात, आईच्या छत्रछायेखाली आपण विसावा करत असलो की त्रासदायक घटना देखील आईच्या कृपेने कमी होतात आणि चांगल्या गोष्टींचा उदो उदो होतो. हे फक्त आपल्या आईच्या कृपा आशीर्वादाने घडत असतं. आपण मात्र निमित्त असतो. हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आईचीच कृपा आहे जे आपलं आयुष्य बनवू पण शकते आणि एका क्षणार्धातच आयुष्य मातीमोल पण करू शकते. म्हणूनच इतर कोणत्या चिंता न करता आपली कर्म योग्य रीतीने करत राहणे हे आपल्यासाठी लाख मोलाचं ठरेल व आयुष्याची भरभराटच होईल. आई नामाने औषधाची म्हणजे कडू, तसंच साखरेची म्हणजे गोड, या दोन्ही गोष्टींची सवय करून घेतली की आयुष्य संतुलित राहतं. कारण नेहमी आपण हाच विचार करावा, दुःख असो वा सुख दोन्ही आईच्याच हाती आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींवर उपचार एकच, आईचं नाम. मग दुसऱ्या पर्यायाची गरजच भासणार नाही. म्हणूनच जितकं जमेल तितकं स्वतःचं आयुष्य आईला समर्पित करावं आणि जितकं जमेल तितकं आपण आपली चांगली कर्म करत आयुष्य व्यतीत करावं. श्री स्वामी समर्थ.